नमस्कार. मनसोक्त रेसिपीमध्ये आपणा सर्वांचा खूप खूप स्वागत असा. आजची आपली रेसिपी हा अळवाचा फतफता. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. ह्या बघा, ह्याच अळू आपण आता अळवाचा फतफता बनवण्यासाठी वापरणार आहोत. एकदम मालवणी पद्धतीमध्ये अळवाचा फतफता. ही आपण पानं काढून कापून धुवून घेतलेली आहे. आता ही बारीक चिरून घ्यायची आणि ते देठ असतात ना ते पण टाकायचे नाही, त्याची वरची साल काढायची आणि ते देठ पण कापून घ्यायचे. ते पण चांगले अळवामध्ये शिजाक होय. आणि हे फणसाचे घोटी आहेत, हे फणसाचे घोटी फोडून हे कडधान आपण रात्री भिजवून घेतलेला ना त्याच्यात टाकायचे आणि ते कुकरला लावून त्याच्याबरोबरच शिजवून घ्यायचे व्यवस्थित. हे आपण सुक्या खोबरा आणि कांदो चांगला भाजून या पाट्यावर वाटल्यावर कशी अजून चव येतात. तर वाटण काढून घेतलेला हे आपण शिजवून घेतले. आता कडधान आणि ते फणसाचे बिये टाकलेले होते ते चिंचेचं कोळ, हे आळू शिजवून घेतलेला आपण. तर चिंचेचं कोळ म्हणजे कसं आंबटपणा पण चव पण येतं आणि खाज असा थोडी काय काय अळवा खाज येतात. तर मग त्याच्यासाठी तर चिंचेचं कोळ टाकायचो. हे आपलं वाटण पण तयार आहे. आता कढई घ्यायची, गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकायचं आणि तेल तापल्यानंतर मग त्याच्यात कांद्याची फोडणी द्यायची. अशा प्रकारे कांदो थोडं लालसर झालो ना मग त्याच्यात मालवणी मसालो टाकायचा. अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि मग थोडीशी बारीक छोटं चमचं हळद टाकायची त्याच्यात आणि ते पण ढवळून घ्यायची व्यवस्थित. व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर थोडं गरम झाल्यानंतर मग त्याच्यात आपण जे कडधान शिजवून ठेवलेलं आहे ना तर कडधान टाकून घ्यायचं आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा असं. आणि आपण अळू पण शिजवून घेतलेला, शिजवूनच घ्यायचा अळू. तर अळू पण टाकायचा त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. म्हणजे एका बाजू अळवाचा या आणि एका बाजू कडधान असा नाही, तर मेंढाक व्हाय त्याच्यात. अळवाचा पाना आणि ता कडधान सगळा मिक्स होऊ खोया बरोबर असा मिक्स करून घ्यायचा. मग त्याच्यातच मग आपण जर वाटण वाटून ठेवलेला ना तर वाटण टाकून घ्यायचा कांदा खोबऱ्याचा आणि त्या पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित मिक्स हो यात. आणि मग त्याच्यात चिंचेचं कोळ आपण ठेवलेलं होतं तो टाकून घ्यायचो. चवीनुसार मीठ टाकायचा, ढवळून घ्यायचा व्यवस्थित. आपण पाणी किती व्हाय त्याच्यात पातळ, आपण जर पातळ कोणाकोणाक पातळ लागतं कोणाक घट्ट लागतं त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी वाढवू शकता. त्याच्यात व्यवस्थित मिक्स करायचा आणि शिजाक द्यायचा. ही अळवाच्या फतफत्याची रेसिपी जर तुमका आवडली असत तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि चांगली प्यारीशी कमेंट पण करा. आपला अळवाचा फतफता आता तयार झाला. गरम गरम खाऊ घ्यावा.